मामा ही आवडली? हो. नक्की? ओके, ही पॅक कर. एक मिनिट. हॅलो. हा, आम्ही जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स मध्ये आहोत. हो हो, येईल विद्या रोड. हा, या तुम्ही, आम्ही वाट पाहतो. ओके. नमस्कार मामा. अरे नमस्कार. या या या. नमस्कार मावशी. नमस्कार. या, बसा ना. हा अरे तुम्ही बघ. नाही नाही, बसा बसा. आता तुम्ही यांच्यासाठी अंगठी दाखवा. थँक्स. मला ती दाखवा ना. या खूपच छान चॉईसेस आहेत आपल्या. I always go for the best. ही पॅक करा. तुमच्याकडे गोफ आहे का? या बाजूला या. हो, हे पॅक करून. कसं वाटलं मामा? छान आहे ते, छान आहे. डन. हा गोफ आणि ती अंगठी पॅक करा. बरं झालं आपण इथे चालतो. काय झालं मामा? हो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. या गोफाचे पैसे मी देणार आहे. नाही नाही, मी तुम्हाला विनाकारण खर्चात पाडणारच नाही. मी पेमेंट करून टाकतो. हा, मीरा, एनिथिंग एल्स? अक्षय, गोफाचे पैसे द्यायला जातोस ना? मामा वाट बघताय. अगं विसरलोच. अरे मामा, मी काय सांगितलं तुम्हाला? त्या गोफाचं पेमेंट मी करणार आहे. किती झालं? अच्छा, ही अमाऊंट आहे का? तुम्ही पण ना. अरे देवा,
मी क्रेडिट कार्ड घरीच विसरलो. बाय द वे, तुम्ही चेक घेता का? नाही सॉरी. नाही. नाही. एवढी कॅश. एक काम करा, तुम्ही हे कॅन्सल करा. अक्षयराव, अहो काय मामा? ओ, आलं माझ्या लक्षात. शुभशकुनाची वस्तू आहे. शुभशकुनाची वस्तू कॅन्सल केली म्हणून मन धास्तावलं ना तुमचं? काय करणार? मामा, एक काम करता का तुम्ही? तुम्ही आत्ता पेमेंट करा, मी उद्याच्या उद्या तुम्हाला चेक देतो. मामा, मला आत्ता एक माझा मित्र जाताना दिसला. खूप दिवसानंतर म्हणजे भेटणार आहे मित्र. मी जस्ट आलो. आलो. तुम्ही करा पेमेंट. चल 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 जरा इकडे. काय तू का पाठीमागे लागलायस माझ्या? मी तुला सांगितलं ना पैसे देतो, त्याचं सेटिंग करतो. जरा धीर धर. पाहिलंय तुला कार मधून येताना. नाही, गाडी ठेवू शकतोस, माझे पैसे नाही देऊ शकत तू. चल चावी काढ. चल. अरे मित्रा, ती गाडी माझी नाहीये, रेंटवर आणलीये मी, शो ऑफ करायला. ए, आपल्यासोबत फेकुगिरी करायची ना. 2 दिवसात पैसे टाकायचे. जर पैसे मिळाले नाही ना तर पुढे काय होईल याला जबाबदार मी नाही, आधीच सांगतो. कळलं? अरे आवाज जरा चढवायचा नाही. 2 दिवस पैसे, फक्त 2 दिवसात मिळाले पाहिजे. नाही प्रॉब्लेम? काय? नाही, काही प्रॉब्लेम आहे का? तसं वाटलं म्हणून बाहेर आलो. काही हेल्प हवी आहे का? नाही रे, अजिबातच नाही. मित्र आहे माझा शाळेतला. थोडं मिसअंडरस्टँडिंग झालेलं. होईल सर. मामा, मित्र काय ग विशाखा, हं? तुझी मीरा नाही आली अजून. तिच्याकडे बघूनच सगळे घड्याळ लावतात. आज काय झालं? लग्न ठरलंय बाईंचं. आता बघा, रोज लेट मार. व्हायचंय अजून, त्याच्या आधीच. ही झटमांगी पडव्या करून येते की काय? नाहीतरी नेहमीच गुडघ्याला माशिक बांधलेलं होतं हिने. काय दळवी बाई, उलटी लग्न करायचं नाही म्हणून म्हणत होती. उतावीळ वगैरे मेरी अजिबातच नाहीये. बोलली काही वारी. आम्ही काय तिच्या दुश्मन आहोत का? बघ ना. चला देसाई बाई, आपल्याला लेक्चरला जायला पाहिजे. चला. तुझ्यावरून चाललं होतं. उशिरा आलीस ना तू आज. काय? कुठे? अंगठी घ्यायला गेलो होतो. घेतली? हे दाखव ना. सुंदर आहे ग. जोरदार काम दिसतंय. काय झालं? तुला नाही आवडली? नाही, असं काही नाही. ए बाई, नवऱ्याच्या होला हो करणं बंद करा. आतापासून सुरुवात नको करू. आपलं म्हणणं ते मांडण्याची सवय ठेव, नाही तर पुढे जाऊन खूप महागात पडतं. माहितीये? तुला नसेल आवडली तर लगेच बदलून घ्या अंगठी. अंगठीचं काही नाही अगं, पण मी तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच तुझ्या प्रेमात पडलो.
सांग ना, मी तुला आवडतो की नाही? काय झालंय? विशाखा, अक्षयचं एकूणच वागणं जरा विचित्र वाटतंय का मला. म्हणजे असं बोट ठेवून नाही सांगता येते, पण पण आतून कळतं ना आपल्याला. खटकत होतं का काहीतरी मला. मीरा, मग शांत नको राहूस. की मग काय खटकतंय ते शोधून काढ आणि बोलून टाक. आयुष्यभराचा प्रश्न. एकमेकांचा हात हातात धरताना मनात कोणतीही शंका नको, नाहीतर मामा, अरे ये बस 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 बस. काय कसं काय चाललंय? झालास का जॉईन? नाही अजून. ऍक्च्युली आधीची डेट होती, पण नंतर त्यांचा मेल आला की 4 दिवसांनी जॉईन व्हा. असेल काहीतरी ऍडजस्टमेंट. आधीचा माणूस रिलीव्ह झाला असेल. ते तू टेन्शन नको घेऊ. हो, पण आपण असं किती म्हटलं तरी थोडंफार टेन्शन येणारच ना. खरंय. टेन्शन ही अशी गोष्ट आहे की जा म्हटलं तरी जात नाही आणि येऊ नको म्हटलं तरी येत. आता माझंच बघ ना, सगळ्या बाजूने हिशोब करतोय, पण खर्चाचा आकडा वाढतच चाललेला आहे. एक एफडी आणखीन तोडावी लागणार. मामा, खरं तर कसं बोलावं ते कळत नाहीये मला, पण तुम्ही रागावू नका. म्हणजे राहून राहून सारखं मला असं वाटतंय की तुम्ही त्या मुलाची जरा नीट चौकशी करायला हवी. का रे, तुला काही वावगं वाटतंय? नाही नाही, तसं नाही, पण त्यांच्या मागण्या वाढतायत ना, म्हणून म्हटलं. मुलगा चांगला आहे रे, पण 2-4 पैशासाठी मुलगा हातचा जायला नको ना. शिवाय एकुलता येते. आता हाऊस केली असेल त्याने तर त्याच्याकडे जरा कानाडोळा करायचा. शेवटी लग्न म्हणजे काय, कमी जास्त होणारच नाही का. तुला आणखीन काही वेगळं वाटत नाही ना? मीराचं सुख महत्वाचं रे. मी करीन, पैशाची जुळवणी करीन. अरे हो, मी आत आहे. ते माधवराव येत आहेत, ते आले की त्यांना सांग मी आत आहे. हो. पावसाळ्यात खूप मस्त वाटते ना कॉफी. आता मी केले म्हणजे ताईच्या एंगेजमेंट साठी अंगठ्या घेतल्या. मला पण जायचं होतं, पण आपली मीटिंग होती ना क्लायंट सोबत. काम महत्वाचं. हे बघ, मस्त ना डिझाईन. ताईनी फोटो पाठवला. आता ताईचं लग्न ठरलं, पण मधुरा, तुला कसं प्रपोज केलेलं आवडेल तुझ्या बॉयफ्रेंडने? आय मीन तुझ्या प्रिन्स चार्मिंगने तुला कसं प्रपोज केलेलं आवडेल? हो, ते अशी मस्त रात्रीची वेळ असेल, आकाशात कलर्ड क्रॅकर्स वाजत असतील, फुल रोशन आहे, आणि तो ना घोड्यावर, नाही, स्टायलिश डिझायनर बघीत बसून येईल आणि ऑन हिज नीज प्रपोज करेल. नाही, थांब, नुसतं नाही, रेड फ्लावर्स पाहिजे. ओके, थोडक्यात काय तर तुला खूप फिल्मी आणि ग्रँजल प्रपोज हवं. ऑलराईट, पॉइंट टू बी नोटेड. तू नोट करून काय उपयोग आहे? प्रिन्स चार्मिंगने नोट केलं पाहिजे ना. दॅट कॅन बी मी ऑल्सो. जाऊ दे रे, तसे लग्न कोण करतंय? सगळ्या फुकटच्या गोष्टीत आणि हे सगळं बोलायचा मूड नाही ना.
आता तर एक्साइटेड होतीस ताईच्या एंगेजमेंट बद्दल. होते रे, पण आता त्यावरूनच नर्वस वाटत. जाणार ना ताई आता. मला एकदम कसं तरीच वाटतंय रे. ताईशिवाय मी लाईफ इमॅजिनच नाही करू शकत. प्रत्येक गोष्टीत मी आणि ताई अशा एकत्र असतो. प्रत्येक गोष्टीत मला ताई लागते आणि तिलाही. तिच्याशिवाय कसं जगायचं हेच माहित नाहीये मला. आय बी टोटली लॉस्ट यार मी. मी आहे ना तुझ्या बरोबर. तू नाही रे, ताईची जागा नाही कोणी घेऊ शकत. फॉर दॅट मॅटर कोणीच कोणाची जागा नाही घेऊ शकत. काय रे आनंदा बोलावलंस? हो काय नाही, तुमच्याशी बोलावं असं वाटलं. बोल ना, मोकळेपणानं. त्यात काय एवढा औपचारिकपणा काय? आनंदा, लक्षात येते माझ्या. नको दडपण घेऊ, अरे सगळं व्यवस्थित होईल. खर्चाची चिंता वाटते ना तुला? होय, आज अंगठीची खरेदी करायला गेलो होतो. मग पडली की नाही पसंत अंगठी? हो पसंत पडली, पण काय? मुलाने गोफ घेतला. म्हणाला याचा खर्च तुमच्यावर नाही, त्याला आवडला म्हणून घेतला. मग नाही, क्रेडिट कार्ड विसरला. म्हणाला आता तुम्ही पैसे द्या, 1-2 दिवसात मी तुमचे पैसे परत करतो. ते पैसे परत मिळणार नाही असंच येतंय ना मनात? नाही म्हणजे तसं होणार नाही, पण अंगठी खूप महागातली घेतली. लग्नात आपण त्याला चेन देणार आहोत ना, ती सुद्धा त्याने आधी पसंत करून ठेवली. आनंद, मी तुला एक सांगू, मनात शंका असेल ना तर लग्नाची घाई नको करू. ऐक माझं, उगाच मुलीला समोर येईल त्या मुलाच्या गळ्यात हार घालायला नकारे लावू तिला. चुकीचा वाटत असेल मुलगा तर सरळ अजूनही चौकशी करायची, त्याची सोडायचं ते. पण सगळी चौकशी कमूनी केली असं म्हणाली. कमू? आनंदा, कमू तुझी सख्खी बहीण जरी असली तरी ती माझी बायको आहे. मी तिला चांगली ओळखतो. तिला फक्त आणि फक्त मीराला उजवायची घाई झाली. आनंदा, पोटच्या पोरीसारखं लहानाचं मोठं केलंस ना रे आनंदा तू. एवढं केलंस त्या पोरींसाठी तू. आता जराशा निष्काळजीपणामुळे आयुष्यभर जे केलंस त्याच्यावर पाणी सोडायचंय का तुला? खरंय, पण कमूचाही जीव आहे मीरावर. आता परत चौकशी केली तर तिच्यावर अविश्वास दाखवल्यासारखं होईल ना. आता कमू मीराची सख्खी मावशी आहे. हा, आता स्वभावाने थोडी उभी आडवी आहे, पण तिला मीराची काळजी आहे. शेवटी लग्नाच्या गाठी काय वर मारल्या जातात. सद्गुरू, सद्गुरू. हॅलो, काय मीरा, किती वेळ लावतेस ग फोन उचलायला? तास चालू होता का? अगं पण मी शाळा संपल्यानंतर फोन केलाय तुला. हो नुकताच संपलाय तास. फोन सायलेंटवर असतो ना शाळेत, त्यामुळे कळला नाही वाजलेला. ऐक ना, मी तुला एक ऍड्रेस SMS करतोय. माझे काही मित्र आहेत, त्यांना तुला भेटायचंय, ओळख करून घ्यायची. हा, तू ये आज भेटायला. काय झालं? नाही काही नाही. मग येतेस ना? हो, तुम्ही SMS करा ना ऍड्रेस. ओके, सी यू. बाय. असं का होतंय? त्याने बोलवल्यावर मला मला आनंद का होत नाहीये? आनंद तर दूरच, नकोच वाटतंय. असं का होतंय?